तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा वळ। संध्याकाळच्या 6 वाजलेत, मला थालीपीठ खाऊ वाटायला लागले। चांगली लसणाची छान लागतात म्हणून हे बघा देशी लसूण सोलून घेते आता चांगला भरपूर आणि लसणाची थालीपीठ करते। आणि संध्याकाळ झाली, आता 6 वाजलेत, गुड नाईटच म्हणायला लागेल ना। संध्याकाळचे 6 वाजलेत, दिवाबत्ती केली आणि लसूण सोलून घेते, छानपैकी थालीपीठ बनवते। अंदाजेच पीठ ते घेणार आहे, असं काय नाही म्हणून बनवायचं म्हणून बनवायचं, पण चव येते तोंडाला म्हणून मला आवडते लसणाची थालीपीठ। सगळे कांदा ते काय काय घालून करते, मी लसणाची करते आज। संध्याकाळी तर दिवाबत्ती लावलेली आहे। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम, समर्थ श्रीराम, जय राम जय जय राम। थालीपीठ करण्यासाठी लसूण, 5-6 मिरच्या, तीळ आणि कोथिंबीर हे तिन्ही आता मिक्सरमधून बारीक करून घेते। अंदाजेच गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ अशी सगळी पीठं अंदाजे घेतलेत। आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेते। आता आपण मिक्सरमध्ये करून घेतले ना बारीक सगळं, ते घेते टाकून। असं छान मळून घेतलंय, आता मऊ थालीपीठ करून घेतात। असं थालीपीठासाठी मळून घेतलेलं आहे। मुलांसाठी हे मेथीची भाजी घालून कोथिंबीर घालून हे बघा हे मळलं थोडंसं। सुंदर थालीपीठ तयार झाले। संध्याकाळचं जेवण, साईचं दही आणि लसणाचे, कोथिंबीरीचे, हिरव्या मिरचीचे थालीपीठ या जेवायला। ही पांढरी जास्वंदी, तिची कळी आहे पांढऱ्या जास्वंदीची। हे फूल, हे दुसरं फूल। गुड मॉर्निंग सगळ्यांना। कशी झाडाला छान असे सुंदर फुलं आलेत। सकाळी सकाळी बागेत आली माझ्या छोट्याशा। हे जास्वंदीचं फुल उमलाय लागले, पिंक जास्वंद उमलाय लागली कळी। पास्ता बनवण्यासाठी वाटाणा, कोथिंबीर, कांदा, गाजर, टोमॅटो, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस एवढं घेतलेलं आहे साहित्य। हे चिरून घेते मी आता। पास्ता पाणी गरम करून ठेवले, त्याच्यात पास्ता टाकून घेऊ शिजण्यासाठी।
चांगला शिजून द्यायचा असा पास्ता. पास्ता शिजलेला आहे. आता ह्याच्यातलं पाणी आपण ओतून घेऊ. पास्ता करण्यासाठी शिमला मिर्च, कोथिंबीर, कांदा आणि गाजर आणि टोमॅटो असं चिरून घेतलेलं आहे. भाज्या परतण्यासाठी त्याच्यासाठी तेल टाकून घेतलं थोडं. तेल गरम झाले. आता जिरे, मोहरी, थोडीशी हळद, तस भाज्या टाकून घेऊ सगळ्या आपण. परतून घेऊया चांगल्या. सगळ्या भाज्या टाकून घेतल्या. आता चांगल्या परतून घ्यायच्या. आता ओले वाटाणे टाकून घेऊया. सगळ्या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या. परतल्या ना खूप छान टेस्टी लागते. चवीनुसार मीठ टाकून घेते थोडं. टोमॅटो सॉस, चिली सॉस सुद्धा टाकून घेऊया आपण. दोन्ही पण सॉस टाकून घेऊया. आता आपण शिजवलेला पास्ता ना टाकून घेऊया. चांगला परतून घेऊया. मुलाबरोबर सुद्धा पार्टी अशी करावी ना छान. त्यांना पण आठवड्यातनं केव्हा तरी खायला द्यावा असं पास्ता आहे. छान लागतो पास्ता पण. असा टेस्टी पास्ता तयार झालाय. तुम्ही पण या खायला.